नमस्कार. कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. महाभारत का घडलं असा अनेक जणांना प्रश्न पडतो. त्याचं उत्तर पुराणामधल्या एका कथेमध्ये आहे. महाभारत का घडलं या प्रश्नाचं उत्तर महाभारतातच आहे. कुरुक्षेत्रावरचे युद्ध टळण्याच्या अनेक शक्यता होत्या, मात्र तसं झालं नाही. ते युद्ध कुणालाही थांबवता आलं नाही आणि ज्यांना ते थांबवता येऊ शकलं असतं त्यांनी ते का थांबवलं नाही? महाभारत घडलं याचं उत्तर व्यासांनी दिलं आहे. याची कथा त्यांनी सांगितली आहे. एकदा देवसभेत पृथ्वी उपस्थित झाली. या पृथ्वीने देवतांकडे प्रार्थना केली की माझ्यावर मनुष्यांचा प्रचंड भार झाला आहे, तो भार कमी व्हावा अशी तिची प्रार्थना होती. त्या सभेत भगवान विष्णूही उपस्थित होते. त्यांनी पृथ्वीला वर दिला, धृतराष्ट्रपुत्र दुर्योधन हे कार्य पूर्ण करेल, तो पांडवांशी युद्ध करेल आणि त्या युद्धात तुझ्यावरील भार कमी होईल असं विष्णूंनी पृथ्वीला वचन दिलं. भगवान विष्णू म्हणाले, देवी, युद्धात तुझ्यावरील भाराचा नाश होईल, आता तुझ्या मूळ स्थानी जा. हा वर भगवान विष्णूंनी दिला होता आणि त्यांचाच अवतार पृथ्वीवर कार्यरत होता. यामुळे त्यांच्याच वराविरुद्ध वर्तन करणं त्यांना शक्य नव्हतं. म्हणून हे युद्ध ते थांबवू शकत नव्हते. कुरुक्षेत्राच्या युद्धात लाखो माणसे मारली गेली आणि दोन भावांमधील भांडणामुळे त्या सर्वांचा मृत्यू झाला. यामुळेच महाभारत घडले आणि पृथ्वीचा भार हलका झाला. गांधारी ही पृथ्वीच्या कथेबाबत अनभिज्ञ होती. तिला ही गोष्ट माहीतच नव्हती. त्यामुळे तिला असं वाटलं श्रीकृष्ण हे युद्ध थांबवू शकले असते, पण त्यांनी जाणून बुजून हे युद्ध थांबवले नाही असा तिचा समज झाला आणि या निर्माण झालेल्या गैरसमजातून तिने कृष्णांना शाप दिला. या शापामुळे द्वारकेत विनाशाला सुरुवात झाली. यादवांचे आपापसात खटके उडायला लागले होते. त्यांचे एकमेकांशी पटेनासं झालं. कृष्णाचा मृत्यू या शापामुळे झाला होता. एक वचन पूर्ण करण्यासाठी कृष्णांना शापित व्हावं लागलं. कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.